काळ येईल त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा करू. नाही केला त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला अंतर्गतल्या बांधवांनी विरोध केला, मराठ्यांनी पण आणि ओबीसीनी पण. आपण त्यांना विरोधक मानायचं नाही, एकाही शब्दानं त्यांना दुखवायचं नाही. दुसरं, आपल्या अंतरवालीच्या आजूबाजूचे असणारे गाव जे आपल्या विरोधात उतरले ते आपले शिवभोगे, त्यांना पण नाही दुखवायचं. त्यांनी किती घाणेरड्या भाषेत आपल्या विरोधात बोलले. आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घरी विस्फोटून नाही द्यायची. त्यांना बोललं काय बोलायचं, आपण नाही उत्तर द्यायचं. त्याचं कारण लगेच सांगतो. हे मला येवले नाशिक, आपण शेवटी शिव बोले. हे दंग धरून मारामाऱ्या लावून भांडण लावून निघून जाईल. शेवटी वाटोळ होणार आहे गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब ओबीसीचा. किंवा सापडणार सुद्धा नाही. त्यांना समजून घ्यायचंय का नाही शिवभावांनी आपल्या त्यांचं बसतो किंवा आपण, हे मी आपल्यासाठी सांगतो. शेवटी जे आपले शिव बोलले त्यांना किती त्रास द्यायचा तितका देऊ, फक्त वरचढ करायचं नाही. त्यांना करू द्या बरोबर आहे, त्यांना बरोबर करू द्या. आपण हे केलं की ते करणार, ते केलं की ते करणार, त्यांना बरोबर करू द्या. आपण नाही करायचं. आणि हे राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं. गाव खेड्यातला ओबीसी मराठा एक नसला तरी एक. कोणाला आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नसलं तरी नका होऊ. शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळचं स्वप्न आहे तंगडी घडवण्याचं, ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं. एकही शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला करायचा नाही. आपले ते शिव बोलले, ते किती घाणेरडे बोलले तरी आपण एकानं त्यांना उत्तर दिलेलं नाही. एकानं सुद्धा ते सांगल हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे, त्यांचंही संपणार आहे. किंवा नाशिकला सांगल सगळं भुजबळ सांगू द्या, ते बरोबर आली. पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्याला भोगायला लागेल, कोणीच येणार. म्हणून आपण बारकाईने विचार करतोय, यांना विरोधात मानायचं नाही, अजिबात नाही. त्यांना काय करायचं ते करू दे, नाही म्हणायचं. आता एवढ्या वेळेला ते छगन भुजबळ इथून सांगतो. आता हे सांगितलेलं तुम्ही पाळणार ना सगळे. आता एवढ्या वेळेला सांगतो, भाऊ छगन भाऊ, असा इंगा जेरी तू आमच्यात काढी लावतोय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळत मात्र झाला, रक्त जवळ तो अंगा करून बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून केला ओबीसी मराठा गोरगरीब आमच्यात भांडण लावतो, निघून जातो. किती गाव टाकले मी नाही शिशोधणार. छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो, तू जितकं करशील तितकी महिमा व्हायला इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला नाही समाजाला. तो आता आमचे बापू घेऊन गेले. बापाचं पोट घेऊन मोठा खोटा ठेवली. तुला कसं कळणार, आम्हाला काही कळून आमच्या शिवाशाने आमच्या काही लावून मोकळा झाला. अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक आहे. किती सोपं झालं मला. करून करा, तुम्ही जितकं करता तितका सामाजिक हो. परत सांगतो, ते जर दार पडे ना आपलं दार पडे. तुमची किंवा म्हणायची आमच्या किती त्यांनी 30-35 जण पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात काम करते. आणि आता आपले फोन यायला लागले. मला एक पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, कोणते फोन करते दोन रातपासून. म्हणलं कालपासून रातपासून
ते म्हणजे थांबे आहे तुम्हाला साथ मग आहे तर चलून बनून जात म्हणजे मराठी झाले कोणामुळं तरी शाळा केला गेलो पण ते पण नाही गेलं माझ्या संगीत केलं अंदाज कागद वाचायला कागद पुढं घेतला तलवारचे 3 दरबारे नाम झाले आता ते मला तलवारी घासा गंजले मराठी तयारी झाली काही ना काही गरज येतात उकळून भांडणं आणायची सुईला चालणार तो जितकं करेल तितका मराठी खायला तो जितका करेल तितका माझे तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्या आपल्याला नाही करायचं कोणाच्या पायाला पायाने लावायचं लेकरू म्हणून सांगतो तुम्हाला कोणाला पाय लावायचा नाही पाय पडायचा जवळ नारड्या येत नाही तो संतो निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक व्हायचं संयम धरला ते निवडणूक झाली की केलं सुरू तसं आपण जे आंदोलन संपलं संयम धरा बघू आपण बघू नागराज सोबत आपल्याकडून नको आहे गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास घेणार एकाही त्यांनी देऊ द्या म्हणलंय तुम्हाला त्यांना देऊ द्या काय द्यायचं कारण छळ भुजबळला दंगल घडून आणायची कारण त्याचं तसं लगेच सांगतो ते 10 मिनिटं वेळ घेतो कारण मग आम्ही थरथर कापायला एका दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं का काही आम्हाला पुन्हा आग व्हायला मी नाही कुठं बोलतोय थेरी नाही साथ देत मला खरं सांगतो मी तुम्हाला त्याने किती नाव टाकली त्याला दंगल काढवत आणि आपल्याला नाही व्हायची त्याचं कारण सांग आपलं स्थगित केलेलं आंदोलन किती महिने झाले 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आपलं स्थगित केलेलं आंदोलन कशाने आपल्याला परवानगी नाकार आपल्या शहर दिली त्यांच्यावर नाही बसणार आपण तरी छगन भुजबळांनी एवढा दबाव आणला त्यांना दिला त्यांना देऊ नये त्याच्या नाही आपण याला काय म्हणते जातीवाद नाही म्हणतं काय म्हणते हे छगन भुजबळच्या मराठीच्या विरोधात आहोत ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे ना धनगर बांधवाचा कोणता नेता आहे सगळ्या मराठ्यांना ओबीसी दंगल घडवण्याचं जातीय तेढ निर्माण करायचं काम करत असत फक्त एकटा छगन भुजबळ कोणीच नाही त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही आणि कधी हटणार सुद्धा मी काय चुकवतो मला सरळ सांगा तुम्हाला आरक्षण असून तुम्ही पीर झाला तुमचे भांडण करायची तयारी आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडण करायची तयारी मग मला हे सांगा आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती तयारीत असतो काही बांधवांचं म्हणणं आहे मला फक्त शिवभावाच्या शहराच्या लोकांना आंतरवाड्यातल्या गावकऱ्यांना सांगायचे सगळे ओबीसी बांधव मराठी तुमचं म्हणणं काय मला नाही माहित पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून एक सांगणं माझा कर्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला तिथपर्यंत ऐका आंतरवाडीतले आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्या तुम्ही अवश्य होत का मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य होता मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही तो शब्द काढला जाणार नाही आंतरवाडी सुद्धा आणि आंतरवाडीच्या बाहेर सुद्धा फक्त जे सत्य ते स्वीकारा सांगतोय ऐकायचं तर ऐका पटलं तर पटून घ्या नसेल पटायचं तर नका बोलू ओबीसीला आरक्षण 1967 ला गेल्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हे फक्त मी आंतरवाडी परिसरातल्या शिवभावासाठी सांगतो ऐका नाही तर नका ऐकू सांगणं माझं कर्तव्य स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसी आरक्षण मिळालं 1967 राहिलेल्या ओबीसी मिळाले 1990 ला हे झालं तुमचं आता सांगतो आमचं 1884 मध्ये 150 वर्षापूर्वी मराठ्यांचे ओबीसी आरक्षण तुम्ही आधी आरक्षणात नसून
तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ या गावात 5 एकर जमीन ती आमची मराठा बांधवाची, पण तुम्ही काय म्हणालात ती आमची तुला नाही देत. या इतर भागात घेतलं म्हणजे का नाही म्हणत. तुमची तुम्हाला लावली, तुमच्या जमिनीला आम्ही हात लावत नाही, पण तुम्ही आमची जमीन खाताय ती आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची. कारण 7/12 आमच्या नावावर हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहतात त्या घराचा 7/12 तुमच्या नावाने आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होईल, म्हणजे ही तुमची झाली जाग आहे. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी कुणबीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967 ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तर कशी का गव्हर्नमेंट आमच्या धकालो नका, आमचं ताट खाऊ नका, आमचे भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकमेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता रामराम घालत जायचे, एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाच्या मदतीला तांब्यात पाणी घेऊन पडावं भूमिकेत आपल्याला जायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापूर्वी आमचं आम्हाला माहित नव्हतं ते आहे, आता माहित झालं. माहित झालं तुम्ही आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणला. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं व्यक्ती ती आम्हाला त्याचं दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर व्यक्ती द्या त्यांना आरक्षण. नसतं आम्ही नसतो म्हणलो. तसं तुम्ही खोट्याची करू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचा आरक्षण आहे आणि कोणत्या नेत्यांनी वडीलच्या धनगर बांधवांनी सोबत गेलो होतो, आजही सांगतो नाही तर सांगायचं सांगतो, कारण सगळं धनगर घेऊन आणणार आहे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर प्रेम करतो, पण जे अंतरवाडीचे शिवा भावाचे नाव आहे त्याच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे. आता मी 10 मिनिटं जास्त करून पण गरज आहे. मी ओळी घेताना पूर्वी मी ओळी घेताना सरळ जायचं, मला जर आंदोलन जायचं सरळ मी ओळीतून सरळ नको. आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासून विषय सांगतो 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत त्यावेळेस ओळीचा बंद विरोधात होता नव्हता लांब ठेवा. ओळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोड टर्न मारतो. जर इकडे जायचं असतं तर इकडे होतं आणि इकडे जायचं असतं तर इकडून टर्न मारतो, पण ओळीतून जात नाही त्याचं कारण सांग. गैरसमज होऊन जातीवादावर होती. वाकडं बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिव होईल म्हणून. हुराव नाचत मी नाही, मला हुराव बळच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे सातारा आमच्या हुराव चालायला लागला, आपले मन आहे खेड्यात. तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसतात तुम्ही खरं केलं म्हणल्यावर मी खरं करत जाईल. समजून घ्या. मी का नाही जाणार घरात, तुम्ही घरी गेला म्हणलं मला ते नाही करायचं. तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला अधिकार आहे, नाही बोल दाखवलं तसं नाही दाखवलं आणि दाखवणार नाही आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणाच बोलतोय. तुम्हाला तर काय कमेंट करायच्या काय टिप्पण्या करायच्या तुमचा धंदा. तुम्ही मला जे सगळं सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर ठेवू नये, त्याला माणुसकीमध्ये डर ठेवू नये.
त्याला माणुसकी म्हणते की नाही, शेवटी एखाद्या चुकीमुळे त्यांचे किंवा आपल्या शिवाय भावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नाही. म्हणून पाय फुकून वागतो, पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचार करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी अनुभवणी कधीच वागत नाही. पण त्याचा ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नाविलाज. जर आता असं झालं, शांत बसा, ऐका येत आहे ना, जरा गेले समजून घ्या. मी किती तरी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांनी विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, पट करतील, हे सुरू करणार. आम्ही हटत नाही, घेऊन हटत नाही, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं जायचे निजामकालीन सरकारी मंदिर आहे, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही रद्द करा म्हणजे वाढणार काय होणार. तुमचं वावड आम्हाला काय म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकाचं आम्ही जनावर चालले, तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावर चालल्यावर आम्हाला राग येणार. जर आमचा सरकारी मंदिर तुम्ही त्याला विरोध करता, 83 क्रमांकाला ओबीसीचे यादीवर मराठा आणि कुणबी त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बंबेचं कायदे त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थांचे त्याला करणार. कोणती भूमिका नाही. आम्ही पण त्याचा विरोध करायला लागलो. तुम्ही किती निवडणुका काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराज असण्याचं कारण. तिच्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्याच्या पुरुषाची काय करू. हे आंदोलन मराठ्यांच आहे. अंतर्वालीतल्या हे सोबत राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी हे सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या. मोठे मन करा. काही चुका पत्रात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केला. प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले. फक्त जातीसाठी मी अपमान पसरवला, गेला सुद्धा. करू द्या अपमान. कोणी काही बोलतो, कोणी मीडियात बोलतो, कोणी शासनपणाने बोलते. दीड दिवसातच प्रश्न विचारला, त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सोयीचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं. प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं, लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चालू असं. अरे करोडो मराठीच्या हाताच्या आंदोलनाला ते चालू देतो कोण आणि मी कोण. धोरणात राहावा. थोडी जातीचा प्रश्न आहे. लय हुसपणे, लय प्रसिद्धीच्या हवासापोटी येतं. जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तुळतो काय बोलतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अंमलात वीज नाही काढलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे. शेवटी समाज मोठा आहे, लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत नाही. इतका मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार. केल्यात चुका मान्य करा आणि सोडून द्या. केल्यात चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावावरच्या मराठीवर सुद्धा संकट आलंय. आस्थान शाळेचा भाषा आहे. केल्या चुका सोडून द्या. मोकळे व्हा. मोठे म्हणून दाखवा. आम्ही दाखवले. ज्याने आमच्या आयमायला घोडे लावले त्याला सुद्धा आम्ही जवळ नको. जातीचं काम कुठं लावून धरतो. कोणता तीर मारायला निघाला मी नको. शेवटी जातीशी नको बेमान. जातीशी बेमानी नको. समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला. त्यातून किती लांब हा जाता तरी
हातच नाही गेला समाजाच्या विरोधात गेला, समाजाच्या बाजून राहिला तर हात घालणारी सोडत नाही, काही मिळणार नाही, शेवटी शून्य असणार. आज असेल पाठव हात, आज असेल पाठव माहेर फिरायचं, आज असेल शक्ती, पण शेवटी शून्य हातात लागल. सगळ्यात बळा देशशक्ती फक्त जातीत आणि मराठी. ही शक्ती कोणतं सरकार नाही रोखू शकत, कोणतं एवढे यांनी. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं की झालं गेलं सोडून द्या. गावातल्या लोकांकडे कोण आपल्या विरोधात गेला ओबीसीचा, कोण मराठ्यांचा गेला म्हणून एकमेकांकडे वेगळ्या नजरेनं नको म्हणा. उद्यापासून पुन्हा प्रेमानं बघायला सुरुवात करा. झाला बदल तर चांगला, नाही झाला तर आपल्याला आपण काढणार, त्याला आपण हरवायचं. शेवटी त्याचाच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्यांना, त्याला आपण ऐकायचं, पण आपण होऊ द्यायचं, काही झालं तरी न होऊ द्यायचं. आता सगळ्या सोयीचा अंमलबजावणीचा विषय आपल्या मागण्यात पहिल्यापासून मागचा पण वाईट काळ मला दिवस द्यायचा नाही. मी समाजाच्या पुढे गेलो, मी समाज बिमार आहे. पहिल्या वाईट काळ बघा, आपण पहिल्यापासून म्हणतोय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि 2004चा मराठा आणि कुणबी एक असलेला जिया दुरुस्त करा आणि मराठा आणि कुणबी एकच सरसकट आरक्षण द्या. हीच मागणी पहिल्या दिवसापासून. 2004चा जिया दुरुस्तीसाठी अजून फक्त साहेब मुंबई दिले, जुन्या ठिकाणी देतो तुम्हाला, केला नाही, मान्य केला नाही, आपण त्या गोष्टी झाली नाही म्हणून. म्हणजे आपली मागणी आहे. काय असतं, दडेखोर सरकार जर असलं, समाजाला मोठं पाडणारं सरकार असलं, समाजाला फसवणारं जर असलं तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालवून नाही चालत, 2-3 हजेरी ठेवायला लागतात. म्हणून आपण सगळ्या स्वराज्याच्या मागणी बरोबर मराठा आणि कुणबी एकच ही मागणी केली. हैदराबादचे गॅजेटची केली, सातारा संस्थान वन गव्हर्नमेंटचं संस्थान गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही मागणी काय झालेली सगळे स्वराज्याची. आता त्यात काय हे जे बैठका का ते पलट्या नाही, बैठका होते. चंद्रकांत पाटील दादा कळत पण गेली म्हणतोय शेवट देश साहेब म्हणजे ते काय म्हणतो दादा, चंद्रकांत दादा म्हणजे ती सूचना काढली, मान्य झाली, तवाच मागणी गेली. तू बघा तिथं नाही, तुम्हाला त्याचं काही माहित आहे का नाही. आणि तिथे सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही, तुम्ही कोणा ठेवायचं ठेवा, आबकडे का ठीक आहे, आबकडे बरोबर, आमची ही व्याख्या आम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला. आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घ्यायला ठीक आहे म्हणजे घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या स्वराज्याची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या स्वराज्याची मागणी तर अंमलबजावणी करायचं करू नका. सरकारला एकच सांगतो मी आता मी त्याला बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या तुमचं सरकार आपण टिकलं म्हणून समजायचं. तुम्ही मला खोटं बोलून माझ्या समाजात मला येणं काढता, माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता. तुम्ही मराठ्याच्या आमदारांना, मंत्र्यांना, भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या बोलायला लावता. मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी इतिहास मागण्यावर ठाणे मागण्या वाढलेल्या नाही. हे मुद्दाम पसरणार अशी मागणी होती, तसंच केलं, असंच केलं. यांचं म्हणणं काय, तुम्ही काय केलं, गिरीश महाजन साहेब होते, हे त्याची म्हणून गेली ना, त्याच्या चुलत्या पुतण्या काक्या आजोबाला मिळते, हे मला मिळते, दुसरं सांगितलं पहिल्यापासून. आपण म्हणतो सगळ्या स्वराज्य
ते झाले रक्ताचे नाते चुलते खुदते काके ते काय म्हणते मला या काही लगेच माझे म्हणले हे काय म्हणले ज्याची नोंदणी घरी त्याच्या नातेवाईकाला देतो आपण चुलते काके खुदते हेच म्हणलं सगळ्या सोयीला पाहिजे हो त्याच्या कारण ज्या मराठ्याची नोंद मिळाली ज्या मराठ्याची नोंद मिळाली नाही पण ह्यो कुणबी आहे ह्यो मराठ्याचा पाहुणा आहे याचा अर्थ ते सोयला येतो गणपतातला त्याला द्या आणि मग तुझी सोयच आहे ना याची नोंदणी झाली ही त्याचा चुलता ही त्याचा पुतण्या दिवस झाले मग तुमच्या चुलते पुतण्या गाव सोयी झाले चुलता पुतण्या दोन वगैरे घ्या जाणार कसं ही कोणची व्याख्या घ्यायची सोय घ्यायची इथंच झाले नाही आपण म्हणतो सगळे सोयऱ्यांना सुद्धा द्या त्यांनी जे त्याच्यासाठी आणले होते त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका सरसकटला त्यांचं लय दुःख आहे इथं काही झालेलं काय खोटं बोलतो काय मिळत आहे काय मराठा समाजासमोर मीडियाच्या बांधवासमोर बोललो काही मराठे काही अभ्यास घरी भरलेले असतील पदरी आता बरोबर करते याच्या माध्यमातून ऐकला सगळ्या मीडियाच्या माध्यमातून काय बोलणं सांगितलं आणि इथं एवढं झालं इथं धनंजय असते ह्या जागेवर इथं नारायणपूरची इथं उद्या समस्या आहे जागा सांगतो तुम्हाला जागाला वाळच मारून ठेवले कोण कोण बसल्याला इथं पुरुष आहे इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब त्यांच्या दुसरे न्यायमूर्ती त्यांच्या पाठीमागे संतोष यादव त्यांच्या पाठीमागे ह्याच्यावर टेबल ओपार ठेवून म्हणजे एक छोटी ओपर ठेवून इथं सगळ्या समोर चर्चा चालू आहे सगळी सोयीचं पोटतंय आणि शेवटचा चौथा शब्द मागे त्या मार्गाने तर धनंजय मुंडे म्हणले मागे त्याचं मागे त्याचा आणि ते कटकुंडा हल्ला तयार पुढच्या कसं हल्ला मारणार नाही कसं हल्ला मारणार त्याचं बघायला म्हणजे एकामेकाला कसं त्यांचं पहिला काही राग होता का आंदोलनासाठी हल्ला मारणार नाही त्यांचं दोघे चर्चेने एकामेकाला फोन होता असे आणि सगळ्या सोयीची इथून झालेली गोष्ट आहे न्यायमूर्ती कशासाठी आणले चार सचिव कशासाठी आणले पंचायत सुद्धा होते अरे असा कलेक्टर तर महाराष्ट्राला लागणार नाही खरं सांगतो कौतुक नाही करत खूप कलेक्टर आपला दिला चांगला आहे बोलत नाही बोलत काय असेल इमानदार माणूस सगळे इतर बसले होते अरे नाव राहिलं ना विभाग आयुक्त आर्दव साहेब ते मुंबई पण थोडी माझ्या सांगत वाशी लोणाळा आणखी पंचायत तीन मध्ये सगळ्या सोयीची व्याख्या लिहून देऊ देऊ मला शपथ सांगतो हे धोका द्यायला लागले मला ते खोटं ठेवले तुम्ही खोटं ठेवणार तुमच्याशिवाय मला कोणी नाही समाजाला ज्यावेळी सांगतो हो हे सरकार मला खोटं ठेवून हे मीडियाच्या बांधवाला सांगतील घंटा पेच घेतील आपले जे काही अभ्यास करून घेतील आपल्या आंदोलनातून काही नवीन अभ्यास झाले ते बी खूप आंदोलन करायला लागले पुन्हाही पुढे राहतील मी ज्या गोष्टीवर थांबे त्याच गोष्टीवर थांबे हे भेटत नसतील तर तुम्ही असं समजा माझ्या समाजाच्या लेकराला धोका दिला आणि मी सुद्धा तुमचं जे आपल्या लेकराला धोका दिला ही भावना ठेवा त्यांचं ऐकून घेऊन जाऊ नका वाटलं आपल्या लेकरांना पुन्हा नाही पण आपल्या व्याख्याप्रमाणेच आपल्याला पाहिजे जर या करायचा भेट गेला मराठ्यांनी हुशार होत जातात 50 बारा म्हणायचं मुंबई गेलो इकडे गेलो दिल्ली गेलो सातत्याला लावा लागणारे तेव्हा आपल्याला मिळणारे ते लढते ओबीसीचे नेते सातत्यानं लढते म्हणून त्यांच्या जातीला मिळाले एकदा उत्तर कळायल्यासारखं करायचं नाही झाली चक्कर तर झाली मुंबई काय करता मला भुजल्यावर दुसरी एक काढून मग ह्या चक्रात मी त्यांचं ऐकलं मागे आलो काय टाकायचं ते लावल्या मला दुसऱ्या चक्रात तुम्ही जावा मागे तळाची तुम्ही म्हणलं पाहिजे तुम्ही आता ही बसा आम्ही जरा म्हणतो
मुंबईतून बाहेर झाला तेव्हा आम्ही त्या गोट्यावर खुशाल टेकून झोपतो. पण त्यांनी जर सांगितलं माझ्या उलट आले, बघा आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला हॉस्पिटलला जावं लागणार आहे कारण खूप त्रास व्हायला, तरी सांगतो आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. यांनी माझ्या विषयाचे डाव लागतील, कदाचित त्यामध्ये तुमच्या वेळेस टाकतील. मग मी असंच म्हणायचं तू चुकीचा आहे. माझ्याकडून जर चूक झाली तर मला दुरुस्त करण्यापेक्षा मार्ग करून पुन्हा येऊ. छत्रपती शिवरायांचा नाही एखाद्याचा 10 पावलं मागे सरता नाही, एखाद्या वेळेस तह केला असेल किंवा काय केलं असेल पुन्हा जमाने लढले. एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून, मी सैनिकच आहे तुमचा प्रख्यात मुलगाची, पण हटलो नाही तुमच्या रुपयाला शिवून कुणाच्या चाला शिवून कसं लागले. आणि मरणाच्या शेवटच्या घाटामध्ये ती वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण तो तुमच्याशी गाडी करणार. यांनी बरोबर घेतलं आता डाव टाकला. मराठ्याला आरक्षण कसं मिळून द्यायचं नाही. एक ओबीसीची टोळी उठली वरची आणि एक सरकारनं सांगायला सुरू केलं सगळ्या सोड्याची पहिली अंमलबजावणी झाली, काय करायची गरज आहे आता. पण नातेवाईकाला पहिलं दिले आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी मागं दिले सगळ्या सोयीची याची अंमलबजावणी आपल्या नातेवाईकाच्या मामा दिली म्हणून एकाची नोंदणी केली सगळ्यांनी आजा पंजा चुलता पुतणी काजी आत्या सगळ्यांनी. अरे आपलं ठरलंय काय सगळे सरसकट मागणी आमची. बघा मागणी बदलली जाऊन आपली सरसकट तू म्हणजे गिरीश महाराज म्हणले हा मला दुसरं काय म्हणले सगळे सोय तरी धनंजय मुंडे साहेब चतुरी ते एवढं म्हणे आयला हे सगळे सोय म्हणलं जे जे म्हणून सापडते सगळे सोय म्हणलं एक एक मारले तरी सापडला काय जमा आणतो त्या नाही. आणि मग सरसकट दुसरं काय सगळं सोयला एका मारले लाखा महाराष्ट्र नाते मला एवढं झालं आणि म्हणलं मग ते त्याला दिले कोण जाऊया आता सगळ्याच वेळेला तुम्ही फसवलं उद्या समस्या सुद्धा होती. तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यात फसवलं आमची व्याख्या नाही दिली ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. आमच्या पहिल्याच मागण्यावर ठाम आम्ही सरसकट मराठ्यांना पूर्वी प्रमाण काय करणार आम्ही काय मागण्या वाढल्या नाही बदलल्या नाही. हैदराबादच्या गेले कसं आले होते तुम्ही आंदोलनात आमचे 2 एकर जमीन सापडली 7 बाय कसं आले होते तुम्ही 7 बाय त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डाव टाकून हे करणार आहे. आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच व्याख्याप्रमाणे झाली आपल्याला मान्य नाही. गुलाल फिरायला उडायचा आहे. यांनी आपल्या गुलाला जर वाशीतला अपमान केला यांच्यावर गुलाल घुसलाच पाहिजे विधानसभेत. मी शेवटपर्यंत लढतो. आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणार आहे. त्यांची आता शेवटची भेट होणार कारण त्यांनी छगन भुजबळांनी पडेल गळे सगळे बरेच गोळा केले ते जोडून बघणार आहे माझ्यासमोर 100% सरकार काहीतरी आणणार आहे आता सापडून येणं वाकडं काही बरोबर वागणं कळतंय कारण माझ्या घरी पेपर दिले सगळ्यात काही पण सापडून आणणार त्या. आणि आजकाल असे ऍप निघाले चालू आणणार कसं करून करू खरंय का खोटं त्याच्यामुळे थोडी सावध घ्या. हे काही बोलू शकते मला फक्त मराठ्यांपासून लांब लावायचं हे खरं सांगतो मी. त्यांच्या तोंडाचा शब्द मी नाही सांगायला पाहिजे सांगतो ते म्हणजे ते रणजित सिंह विरोध माग केले जरांगीने आपण इतके वेळ नाही ते म्हणतो गेले सगळा सुधारा केला. आता वाटतो होतो बारीक ऐकन पुढे चालून गोल होतो गेलं त्याला धारा ते मंगळी पण त्यामुळे त्यांचं ध्यान आलं याला आता बदनाम करून संपवल्याशिवाय पर्याय. कोण बाजूला गेलं कोण नाही बाजूला गेलं कोण गेले जेव्हा माझ्या जातीच्या मागणीपासून लांब जातो त्याला मी सोडून देतो. काय वाईट भूमिका मी शाखा मी शाखा जातीच्या
रवणाला आपण जाती कशी? अरे दुसऱ्या कशी लाचार म्हणून राहण्यापेक्षा आपले विचार आणि आपली जात दुसऱ्यापाशी घाण ठेवण्यापेक्षा अरे आपल्या जाती कशी राहणं चार शादी लुटून लावून खवळं का फरक पडला? उद्या तीच देवापेक्षा मोठं छत्र आपल्यावर धरेल हीच जा काय गरज पडली कोणाची आणि काय मिळणार? परिस्थितीला आले किती कमी गेले किती मिळाने लागला हो. टीव्ही किती दिवस असती चलती किती दिवस असती माझ्यावर बोलतोय मैत्री चलती किती दिवस राहिलं मला काय मस्ती राहील का आयुष्यभर मराठ्याचं ओबीसीचं आता महायुतीचे सुद्धा काल पोर आले होते. काही काम सांगू त्याला मी मात्र सांगतो करा तेवढं लावलेच वेळ विचारायचं हाय तो पण मिळाला पाहिजे या भूमिकेचं. मी कधीच ओबीसी मराठा म्हणत नाही कधीच. मग आता याचे दावे वेगळे वेगळे टाकू शकते हे बदनाम करू शकते काही सापडून आणू शकते टाकणार बदनाम करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीचं वाटलं होणे. फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची. कमून दुसऱ्याला हात पाहिजे भाऊ कमून पाहिजे दुसऱ्या सांगितलं पडतं आपल्याला म्हणजे एक मन हे कधी सोनाराने कान टोचले पाहिजे आपण पण चालवायला कळलं पाहिजे का म्हणते का नाही जुनी म्हण सोनाराच्या हाताने कान टोचल्यावर बरं आपण म्हणजे लोकांना कळलं पाहिजे का तुला त्याला पुन्हा बोलायला आपण आपल्या सुद्धा आपल्या लोकांचं खरं म्हणायचं शिकणार कुणीतरी म्हणलं ते नालाय हे म्हणून तुम्ही लगेच नालाय आणि तो सगळ्याच्या आपल्या भुजाला फुकट खायला उडू लागला होता तर वाटा नाही तुमच्या घरात किती आवश्यक मित्र तुम्ही कशावर तुमचं बिघडलं म्हणून तुम्ही वाईट झाले आणि कसं झालं होतं कोणाचं तरी ऐकून आपल्या जातीचं वर्णन होईल असं नको आहे. तुम्हाला सांगतो ओबीसीच्या अंगावर आपल्याला नाही द्यायचं नळ्याला लागू नाही द्यायचं. मग नाविराजे छत्रपती दंगल करायचं असेल नाविराजे आपण अर्ध्या महाराष्ट्रात आपण एकटेच आपण लय कट्टर मराठी त्याजवळची हे सगळे आपल्या घरात त्याला करायचं नसेल तर त्याजवळची हे सगळं आपल्या जवळ काय चुकीचं बोलतो सांगा भांडण लावायला लागलो. अरे तुम्हाला हसून तुम्ही तुमचं खायचं नाम तरी होणार म्हणताय एवढं भांडण कसं काय घेताय तुम्ही? आता मला वावर नाही समजा मी धान तोडलं तर म्हणतो हे वावर मग हे मला आहे ना उपरा भांडण घेणं देण्याचं नाही का दाण घेणं पुढे पडायचं नाही का म्हणून येतो ना तुम्ही धान तोडले पुढे मला वावर नाही राहिला मी आता जातो भूमिका कुंपडा केलं 1 एकरच्या आसपास हे म्हणतो अरे तुम्ही म्हणता पुढे तुमच्या पूर्ण आली मला आणायला म्हणणार का नाही काय राव तुमची माणुसकी जीवन नाही राहिली आमचं आयुष्य आणि मला सांगायचं कसले बी डब्ल्यू काय वाचना अभ्यास मला सगळं माहिती त्यांना बेजार केलं तू कोण रे मला सगळं माहिती मी फक्त मला विरोधक मानत नाही मानायचं नाही मला कधीच मानायचं नाही आणि मला आयुष्यभर मानायचं नाही. मी शब्द दिलेले ते पाळतो हो पाळणार आणि पाळणार सुद्धा. मुस्लिमांना धनगरांना मराठ्यांचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचा जीवन जगत नाही कसे घेत नाही फक्त शब्दावर मी ठाण काही काही घालून कोण म्हणाले म्हणाले का आपलं काय बोलत म्हणायचं आपल्याला ते आपले विरोधक नाही तर मानायचं ते व्यक्त आहे ते किती पत्ते गोळा करून द्या त्याचा बरोबर माझा पत्ता काढतो त्याचं काहीच नका बरोबर मी खरं फक्त युट्यूब सोशल मीडियावर खूप लोक भिडणारे द्वेष पसरणारे आरक्षणाच्या बद्दलच्या खोट्या माहित्या पसरणारे म्हणजे मराठ्याला वाटलं पाहिजे मराठी मागते ते आरक्षण नाही वाटतं हे सांगते ते सरकार करून कारण खाली ते नाव टाकले मयाम काम काम पीएचडी करण्यावाला काही उकडे नाव टाकले मायाचा आदेश त्याचा आदेश म्हणजे लोकांना थोडं खरं वाटतं काही खरं नाही सर काही सांगून नाही ऐकत मला थोडं नाव कारण शेवटी आता वेळ आली आपला बाबड्या म्हणायची नावेला आली दुसऱ्याच्या बाबड्या म्हणत होते
ते आपण कसं हे घेऊन चाललं त्याच्याकडे सार्थक आहे त्याला लागलाच आपला. म्हणून आपल्या पुढं खूप संकट सोशल मीडियाच्या माध्यमातून वागत आपल्या जातीच्या पुढे संकट उभा केले. जातीच्या लोकांना शान व्हा, हुशार राहा, आरक्षण मिळवायचं. कोणी आपल्या नोंदी रद्द करू शकत नाही. कोणी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून नाही होऊ शकत. एवढंच सरकारने पट्टी मारल्यावर थोडं जास्त करावं. मला 42 वर्ष होतो. 10 महिन्यात फेटाव आणला आपण. 10 महिने गावच लावलं होतं का ठेवली इमानदार नसतो, हे देऊ शकलो नसतो, जातीशी प्रामाणिक नसतो, हे बी मिळू शकलो नसतं. काही का होईना माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे मी काही म्हणत थोडंफार खालीच वाटायला लढू लागलो. मरायला गेलो नाही, कुटुंबावर संकट आलं गेलो नाही, माझ्यावर आलं गेलो नाही, माझ्या अंतरवाल्यावर आलं गेलो नाही, माझ्या मराठ्यांच्या लाखो मराठ्यांच्या पोरावर आलं तरी गेलो नाही, आत्महत्या झाल्या तरी गेलो. मागे संपूर्ण सरकारने जे नेते डाव टाकले ते कारण होतं हे मिळणार होतं. हे चांगले आपण फक्त आपण कमी नाहीये, आपल्याला बरोबरी नाही करायचं, त्यांच्यासाठी बरोबर नाही करायचं. ते असलं की हे पाहिजे, हे असलं की ते पाहिजे, मजा बघायच्या आनंदाने काही करू दे. जो पर्यंत सहन होते तो पर्यंत आपल्याला नाही वाटायचं नाही जायचं. आणि हे गाव वैयक्तिक अंतरवाली गाव इथं तर ओबीसी मराठी एकमेकाला अजिबात बोलायचं. हे गाव पवित्र झाले, गाव चांगले, गाव मोठे, विचार फक्त मोठे ठेवा. दोन्ही जातीचे ओबीसी आणि मराठी विचार मोठे ठेवा. तुमच्या लेकरांना मिळाले, तुमच्या ताटात आम्ही घेत नाही, तुमचे भाकर फिकर घेत नाही, आमची तुमच्या आधी 150 वर्षापूर्वीची. हे फक्त म्हणणे का वाजव झालं काय होत काय होत. तरी पण शेवटी आपलं गाव आहे. इथं जास्त तणाव नको, जास्त त्रास नको, म्हणून दोन्हींना पण समजून घ्या. जास्त करत राहिला तर मराठ्यांचा नाविलाज होतो विनाकारण. कारण शेवटी आपण एकमेकाला हे गेल्याच्या नंतर सांभाळणार आहे आणि असताना सुद्धा सांभाळणार आहे. गाव हेच महत्वाचं आहे, मी आता हे महत्वाचा नाही. किंवा द्यायला मत तिकडे येणार सुद्धा नाही. इकडे जर गोरगरीब मराठ्यांचे गोरगरीब ओबीसीचं जर वाटलं झालं ना, कोणी नाही येणार. म्हणून सगळ्यांनी जर सोयीनं घेतलं ठीक. आठवड्याच्या भूमिकात उतारला नाविलाज त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या इतिहासात राहिले प्रामाणिक तर ठीक. जर उलाटले आपल्या पुढे 2 पर्याय, पुन्हा मुंबई दुसरा पर्याय ती आपल्या उलट की यांचा तांगा उलटायचा पुन्हा. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठीची 288 जागा वाढायचे का 288 पाडायचे. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं जरा फटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा जागा फटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उभं पडायचा प्रयत्न करता, असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी त्याशिवाय बोलायलोच नाही. आणि ज्या वेळेस वाशीत ठरलं त्यावेळेस वाशी सुद्धा अगोदरच्या दिवशी आपण वाशी गेलो. आता तेवढं सांगा ध्यानात वाटलं वाशीला गेलो, पुढे मुंबई जायचं ठरलं, तिथं प्रस्ताव घेऊन आले. मला आधी सुद्धा आहे किंमत सुद्धा आहे याच्यावर नाही. ते म्हणजे उद्या देतो राज्यपालला भेटावं आलं. म्हणलं उद्या आपला मुक्काम आला सगळ्याच्या ध्यानात असं. म्हणलं मग आजचा मुक्काम वाशीतो, उद्या मुंबईत जो तुम्ही गेला असं आपण ठरलं होतं. त्या दिवसाच्या वेळेस आपण तुम्ही आव्हान केलं होतं राज्याच्या अभ्यासाची होती तेवढी या आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, कशी व्याख्या ठेवायची, काय करायचंय. मुंबईच्या हायकोर्टाने सगळं होती, महाराष्ट्राचे समन्वय आपण 3-4 बैठका घेतल्या. घ्या पाठवून 4 वाजेपर्यंत सगळ्या जणांनी ठरवलं. आणि नंतर बाहेर सांगितलेलं विमान ठरवलं नाही. आता काही वेळा किंवा सरकारने तुम्हाला जवळ केले म्हणून मला एक त्याला खोटं ठरवू नका, बदमाश होऊ नका.
गाडीचा शिकायला बोलू नका. तुमचं आमचं पटत नसेल नका पटू ते, पण खरं बोला जातीसाठी. कारण त्यावेळेस सगळ्यांना विचारले केले काही सरकार कोण असतील बोलते नाही ठरवलं करतो. आता दुसरा करून गेलो खूप साऱ्या गोष्टी आमच्या. आणि हे प्रत्येक नेत्याशी 42 वर्ष झालेल्या सरकारने काम करण्याला केल्यात काढलेलं आणि समाजानं ते मान्य करायचं नाही होतो. ते खरेदी करायची आपली जात आपल्या जातीचे लेकर खरेदी करायचे होतो. झाली एखाद्या आमचं कोणतं सोडून द्या, त्यांच्याकडून झाली तरी सोडून द्या. नव्यानं करून पुन्हा मिळू. आपल्या मागण्या 4 ठाण आहे. 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लावायचं. शिवराजी देशाच्या वतीनं हा मान्य केले तुमच्या समस्या सांगतो. दुसरं सातारा संस्थांचं गॅजेट पुरा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पुरा पलीकडे उत्तर महाराष्ट्राचा नाशिकचा मुंबईचा पट्टा आरक्षणाचं. हे सरकारी मीडिया याला सातबारा म्हणतात आपल्या भाषेत. आपल्या जमिनीवर फक्त कब्जा केला आपल्याला मग काय करायला लावायचं. हे जरी नसलं आपल्याला उठावं लागणार आहे पुन्हा. इतकं सोपं आहे. आणि 83 क्रमांकाला 67ला जे आरक्षण दिलं त्याच्या 83 क्रमांकाला मराठा कुणबी म्हणजे मराठी कुणबी एकच. फक्त तिथं कुणबी हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण आंध्रात ठेवायला काय नको, मराठा नाही. तिथं काय कुणबी, कुणबी मध्ये शेतकरी. बरं त्या कुणबीला काय दिलं तर त्याचा व्यवसाय शेती. बघा त्याचा व्यवसाय शेती म्हणून त्याला दिलं कुणबीला. मग समकक्ष असायला लागतो. समकक्ष म्हणजे कसा ते व्यवसाय का असायला लागतो. मग आता विदर्भातला मराठा उदाहरण कोणी मराठवाड्याचा कोणी समजा विदर्भात शेती करतोय मराठा, इकडचा मराठवाड्याचा मराठा काय करतोय भाडी आणतो समुद्रात शेतीच करतो ना. आपल्याला समुद्र आहे मुंबईकडे बुलढाण्याची जालन्याची बॉर्डर लागली का पलीकडची मेलेवा शेती करते, पलीकडचं मराठी इकडे समुद्र भाडी आणते इकडे मराठी. असं काही आहे का? जसं की बागवानाला आरक्षण दिलं माळ्याला दिलं समकक्ष म्हणजे दोघांचा व्यवसाय सारखा आहे. बागवानाचा माळ्याचा म्हणून त्यांना दिलं. मग कुंड्यांचा व्यवसाय शेती विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. 83 क्रमांकाला ते आता आधी ते सांगतो तुम्हाला लगेच. म्हणजे तुम्ही हुशार तुम्हाला बोलायचं मी याच्या मागं सांगा. आता बस झालं तुम्ही भरत जा सगळे. 180 जाती घातल्या 1967ला ओडिशा आरक्षणात. त्याच्यानंतर 300 350 घातल्या. त्याच्यानंतर मग त्या कशा गावाला घातल्या. समजा उदाहरणार्थ या गावातला एक माणूस आरक्षणात घ्या. बघा तुमचं हे आहे की आंतरवाड्याच्या एका माणसाला आरक्षण दिले फक्त. उदाहरणार्थ तारक नाव होतं म्हणून दिला काहीतरी उदाहरण द्यावं लागेल ना. तारकला दिलं. मग तारकला कोण दिलं ते तारक आडनाव म्हणून. मग बाकीचे तारक आडनाव द्यायला पाहिजे नाही. आडनाव सारखंच आहे ना. तारक चुलता झेंड्याचा पुतण्या झेंडा चुलता झेंड्याचा रटण झालेलं नाही. तसा इकडचा तारक शेती करतोय, इकडच्या बाळाचा इकडचा शेतीच करतोय दोन्ही. मग दोघांचा व्यवसाय एकच म्हणल्यावर त्याला जर आरक्षण केला असलं पाहिजे. याला का नाही. तुम्ही कशाला म्हणता तारकाची भाव गेले. तुम्ही कशाला म्हणता कुंडीन मराठा येत नाही. कळाले तुम्हाला तारकाची भावकी कशाला नाही. तुम्ही कशाला म्हणता ते तारक येत नाही. तुला कोण सांगितलं नाही म्हणून तू कोण म्हणला तो काय निकष लावला की ते तारक आणि हे तारक येत नाही म्हणून. कुंडी आणि मराठा एक नाही तो काय निकष लावला मला सांग. माझ्याकडे सरकारने या तुम्ही सांगा मला मराठा आणि कुणबी एक नाही हे सिद्ध करा. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक आहे तुम्हाला सरकार. मी सिद्ध करून देतो. तुम्ही तिकडेच म्हणायचं मराठा कुणबी एक नाही. असं कसं चालू. आपल्याला आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एक आहे फक्त यांना द्यायचं आहे. यांना आपल्या केलं काढायचं. मीच अतिशहाणा आहे असं दाखवायचं. काहीतरी वाटलं करायचं. मलाच बदनाम करायचं. मला बाजू टाकायचं. त्यांना माहिती इतका इमानदार पुन्हा मिळायचा नाही. आणि हे इमानदारीचा बदनाम करून टाकलं तर आपण मोकळं झालो. सत्ता आहे नसता सगळ्या
तरी अंमलबजावणी करायची निवडणुकीपुरती आणि ती पुढे उडून टाकायची. मला मग आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, पुढे उडायची भेटायचं नाही, जबाबदारी तुमची टिकायची. व्याख्याप्रमाणे पाहिजे तर तिला हात लावायला नाही. 13 तारखेची सुद्धा अंमलबजावणी मान्य करणार नाही त्याला. ज्यावेळी सांगतो देव तिथून पुढे डायरेक्ट म्हणाले आमच्या तयारीला लागू नागराजी. मी माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं होऊ देणार. सगळ्या मराठ्यांना विनंती शेवटी शांत राहा, संयम धरा, आंदोलन संपुष्ट बघू ते बघू नंतर मग आता नंतर बघू. जर दंगल करायचे असेल त्याला शेर शहरीतून इशारे देतो तलवारीची दंगलीची त्याची तयारी असेल तर सावध राहा. ते सावध राहू नका. एकही माझा समाज व्हायला माणूस व्हायला जाता कामा आहे. जसं असतं उत्तर देणार आम्ही सुद्धा जसं असतं नाही आठवणार मानव. सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवावं. आम्हाला जातीवाद करायचं नाही, जातीय खेळ निर्माण करायचं नाही. त्यांनी जरी इथं आमच्या भांडण लावलं आपल्या इतक्या जवळ येऊ तरी आम्हाला करायचं नाही, आम्ही होऊ देत नाही. त्यांनी 10 दिल्या तरी आम्ही समोर जाऊ आणि त्यांनी दिल्या सुद्धा तरी आमचा परिशुद्ध त्याला नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त सगळे एकजूट राहा. ते सगळे एक झाले बरोबर मराठी अडचण मिळून घेऊन सामान्य मराठा जरी राहिला तरी यांना अडचणी घेणार नाही. याला 5 वर्ष केल्याशिवाय मी याला अर्थ काढला नाही म्हणलो मी एकटा बोललो. मी याला अर्थ काढा हे तिकडे गोळा केले ते सगळं म्हणून आपले जे मराठीचे जातीचे समोर कोणी तुम्ही पण येत या मी एकटा बोललोय असं म्हणजे नेते नाहीत म्हणून एकटा बोललोय. ही मला अर्थ ते दुसरं अर्थ घालला एकटा बोललो. अरे 6 कोटी जागा रस्त्यांचा मागं तरी माझ्या बाजारात 6 करोड मिळाले. आता बघा तुम्ही आणि आपल्याला सोपं आहे. आता शेवटचं सांगतो हे जितके तितके आपली पाहिलं इतकं मजेशीर झाले सगळं भुजबळ इतकं पीठ काम करून जातो आपण खरंच ना. जर आपलं थंड थोडं पेरणे फिरणे तसं थंड नाही. पेरायला आपण म्हणलं ते थंड नाही जरा पेरण्या दूध देऊ त्याला फोन लाव हिंदू फोन लाव ते जाण्या पाठवून ही काढतात ते पाठवून ते काढतात ते पाठवून न काढून काही धर्म आपल्या शिवाय भावातून आपल्या प्रत्येक गेला रंगाला करून तितके मराठी टाकते सगळे मुलं घ्यायचं 3 घंटे लागले आला मराठा असा ते करून ते झालं वर त्यांनी केली त्यांनी वर ओबीसीचे केली. मला पत्रकार सांगायचं काही तुमचे फोन यायला लागले मग हा त्याला काय कुठं बोलायचं आपले कपात करायला हायपर काय नसतं त्याला जेव्हा लागलं पाहिजे काय माहिती म्हणून ती म्हणजे आम्ही हायपर कसं भेटून म्हणलं की पुढे येतो तिकडं झालंय का कुणामुळं त्याच्यामुळं म्हणजे तो चांगलंच करून तेव्हा वाईट करून जात नाही तेव्हा चांगलंच करून जातो मराठी करून जातो. आता ते इंग्रज आता पुण्याचा चालवायचा आपल्या 6 जुलैपासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता राहिल्या अख्खे मराठी काम ओळखून घ्यायला लागले. दुसरी मेसेज 6 काम ओळखायचं माझा मराठी त्या जिल्ह्यात गेला नाही चांगलं करून हे थंड पडलं की आपलं थंड पडलं बरं आहे. मला वाटतं चांगलं काम करतो चांगलं काम करतो त्याला करून द्या त्याला ते चांगले म्हणून ते होते. तू कोणत्या पक्षात जाय तू कोणत्या पक्षात जाय ना तू कोणत्या पक्षात जाय तू आम्हाला जे पक्ष आहे ना ते शिकवून राहील. त्यांनी लय वाटलं काय ठरवलं अहो एवढं धंदा मागावाचे आपले चांगले समोर घेतलं काय बिघडले ते भयानक तिकडं बसले. मी तरी 4 दिवस आधी म्हणलो तुम्ही मागवा त्यांनीच बसले मला आठवत नव्हतं मला त्याची झाली गडबड एक पत्रकार असा भेडा डेंजर होता वाटतं ते बोलायलाच लावलं आणि मला आपण केला म्हणून त्याला बोलला होता भाषेशी म्हणजे
हे क्यों घडून आणतो? शिवभाऊचे संबंध खराब करतो, त्यांचं जयंती विजयंतीमध्ये सगळा खेळबामध्ये, आणि तो मोकळा होतो तिकडे होतो. त्यांना माहित नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर. लय दुष्परिणाम वाईट होते, त्याला लक्षात येत नाही. जाऊ द्या बाकीचं. माझा तुम्हाला शब्द आहे, सगळ्यांनी 6 जुलैपासून ते 13 जुलैपर्यंतचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील, तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रातील, चौथा टप्पा मुंबई ते 5वा कोकणात. आपले सगळे टप्पे होणार आहेत. एक जुलैनं मराठ्यांना हात जोडून सांग, 1 जुलैला पुन्हा लेकराच्या बाजूला राहा. लेकराच्या डोक्याला अर्चन लोकांना टाकायचा म्हणजे टाकायचा, काही टाकायचं. मागण्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाली तरी ही मराठा आणि कुणबी ही मागणी काही लावून राहिली, कारण ती हक्काच्या नोंदी आहे. ओरिजिनल ते ओरिजिनल असते. ते सगळ्या सोयींचं परत फिरून गेलं लपडं आपल्या मागं, त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहे. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहे. हे घ्यायलाच लावायचे, त्याशिवाय आपण हटायचं नाही. सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीमध्ये कायदा तयार करून केलेले ह्या पहिल्या सरकारी नोंदी आहेत. आपल्यासाठी आता आधी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीपेक्षा महत्वाचं काय? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी येते. ही आधी, नंतर सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी. आता उलट, आधी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी, आता नाही. आणि आपल्याला नव्यानं सुरू होणार. खेळून त्याला काय खेळायचं? तुम्ही सगळे एक दिवाळी राहताना एक दिवाळी सांगा, कुणी हटणार नाहीत ना? यांनी आपल्याला धोका दिला तरी, यांनी सरकारने धोका दिला तरी एका दिवाळी राहणार ना? आयला बघतो मग यांना सुट्टी नाही. सगळ्यांना खेळामध्ये सगळ्यांना विनंती, गावाची गाव बिंदू का घरात घातले माता मावली माणसं जागे का, आणि 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत असली ताकद दाखवा. कधी मराठीच्या वाटावर कोणा पुढे नाही आला. एक दिवस सगळ्यांनी काम केला. शेतकरी मराठ्यांनी, मजूर मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, व्यावसायिक मराठा, ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर, ट्रकवरचा, रिक्षावरचा, टेम्पो, सगळे जिपावरी, मास्तर लोकांच्या गाड्या सुद्धा या सगळा भरला. डॉक्टर, पुढे वकील बांधव, उद्योगपती, काय जे असते राजकारणी मराठी हे मा घरून आला दिलं का? हे आपल्या रॅली घेता बाग दिलं. परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते, गर्दीत लोक आणले का बघा. आपल्या गाडीत घुसून फोट टाकले, इतके आणले म्हणून त्याचा बाईक घेऊन ठेवा. आणि हे ते एक नवीन नाव सोडलं आहे, त्यांच्या नेत्यांना गावात किंवा म्हणते आपल्याला येऊन म्हणते म्हणून चालानी असा जाती भेद आपण केला. आपण सरळ सांगितलं या काय यायचं, कोणत्या जातीचा नेते यायचं हे समाजाने केलं नको मग होतं, पण ऐकत होईल फक्त आपले. पण यांनी फक्त ते म्हणजे ओबीसी प्रभावच मराठी यायचं, मराठा दलित आणि मुस्लिम, कारण त्या नेलं तसं ओबीसीच्या नेत्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या यायचं. दुसरं कोण राहिले? ब्राह्मण, मराठा, दलित, मुसलमान एवढेच राहिले. याच्या जातीच्या यायचं समजा, बाकी सगळ्यांनी यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. मग जातीवाद कोण करते हिंदी भाषेत येते. आता आपण एक मिनिट का इथून पुढे मराठीच्या नेत्याला आपण होतो नका बघून आपण न केल्यामुळे आपले येतात वगैरे म्हणतो सांगू यायला म्हणजे आपण काय करायला लागलो ते काही घेण्याचा किती होणार सुद्धा चांगला म्हणते. आपण काय करतो अरे त्यामुळे गेलो ते राड नव्हतं आपलं राड नव्हतं नाही आता नाराज झाला येत होता नाही आल्यावर काय करायचं करा त्याला आधीच नाही ये माझा सगळे माणसं घेऊन आमच्या नको वाढवू आमची जारी घरी घालून आमच्या पिसून वाढवतो केवळ मुसलमान खायला खातो देऊन कातडी घट्या घेऊन हे नेचर काही घेऊ येते का नका घेऊ जरा बघू होती आपली जाती नाही झाली तर आपणच खाली आपण उठून चालले ते तसं नाही करत त्याच्या नेत्याला जवळ घालायला जातीला जवळ घालायला आणि आपलं उलटच ठेवला सगळं ते काय तुम्हाला आणि एवढ्या अभ्यास केला का साहित्यिक आहे महासम्राट ज्ञानी
लग्नांनी घात पाण्यात येऊ सगळे मराठी गुगल कर मराठी ताकदीने येत होते. खरं सांगतो 3 घंटे गेले तेच करते आणि ते पुन्हा मराठी येत होते. ते गप पडायचंच नाही. ते भाजप काँग्रेसचं सगळं सत्ता पाहिजे तर आणि ते पुन्हा याला दोन कान येते 100% करणार आहे. देवेंद्र फडणवीसांना काय कळत नाही हे तर ते भाजपचे पुढे पाहून गेले. बघा तुम्ही सांगतोय खरं ते सगळ्या दोषी दिले लई खूप सांगता नाही हे सगळ्या दोषी दे नाही का. लई मोठे सांगणार खाल्लं हे खाल्लं नसतं काहीतरी नाही का वाळ्याला काय करून खाल्ल्यानं खातो तसं घाण लागतो तसा सांगता नाही. देवेंद्र फडणवीस पाटील आणि पवारचे पाटील शिंदे साहेबांचे पाटील शिंदे साहेब म्हणजे आचार्य घेऊन गेले ते गेले हे गेले इतकं दीर्घ पक्ष ते पक्षाला घेऊन पण ह्या धर्म काय नाही हे खराब म्हणजे नाही तो खूप छान नेता छान नेता ते गीत गीत हे याच नाही ते एका दोन सांगितले म्हणायचं त्यांना ते ऐकते. मी बार सांगितलं तुमच्या तुम्हाला सांगितलं समाजाला आम्हाला कुणी दे शिंदे साहेब फडणवीस साहेब कुणी दे आम्हाला पाहिजे आरक्षण. आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही. हेच मराठी तुम्हाला डोक्याला घेऊन नसते. तुम्हाला सांगते ठेवून सांगितलं त्यांना तरी त्यांना कळा ना तरी त्यामध्ये तेच चांगलं चांगलं घे तिकडे बोलून दुधाना बांधा परत म्हणजे परत तिकडे गेले तिकडे गेले कुठं काही सांगायचं आपला लागू पडेल. मी मला पाना म्हणलो काय लागू करतो मला मी म्हणलो तेवढंच म्हणलो होतं असं पाना तेवढंच म्हणलो माझ्या माझा कस पाहिजे त्यांनी लागू आता तर 288 पाडा म्हणणार आहे मी मग काय कसं नव्हतं. आता मी मुसलमानाला आरक्षण द्या म्हणलो काय चूक बोललो मी बांगणाला आरक्षण द्या म्हणलो काय चूक बोललो लिंगायतला द्या म्हणलो लोहरला द्या म्हणलो कशा काय बोललो हे तर कळतंय का. ते काय म्हणतो नाही ते सगळं दिलं ते म्हणते त्याला म्हणून अभ्यास कर म्हणा 25 वर्ष झाले 25 वर्ष झाले वगैरे वगैरे ते म्हणत आणि वगैरे वगैरे मुसलमानाला 25 वर्षापासून आरक्षण आहे त्याला मला जरा अभ्यास कर मला उघडत बोलतो चांगला अभ्यास कर आणि मग बोल मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे वगैरे मला माहिती आहे मुसलमानाला आरक्षण आम्ही शहागला राहतो शहागला बागवा नाही ना माहिती त्यांना आरक्षण मी काय नको हे ऐक तू मला तुला फायदा झाला तुला काही सुद्धा नाही इकडून हे मी कारण त्याला भाषण नाही आता एका वर्षी पैसे जाईल म्हणून ते संदर्भात एक आमदार नाही होणार विधान परिषद हे थोडी इतकी सीमा घेईल त्याला भाषत नाही काय होईल ते काय करतोय. मी काय सांगितलं पाशा पटेल मला पुण्यात भेट ते म्हणले मी आता मी नव्हतो जागे पाहिजे तुमच्यामुळे मी कोणती झालो ओपन मधून मीच उभा राहणार मुसलमानातून मीच राहणार ते पाशा पटेल काम करे ते म्हणले शिकून मी झालं तरी मीच उभा आता ओपन मधून मी मुसलमानातून मी तुमच्यामुळे मला मिळत समकक्ष पाहिजे तुम्हाला. मुस्लिमांचा व्यवसाय आमकाम मुसलमानाला काय इंटरेस्ट लावला कधी ह्यो मुसलमान आहे तो मुसलमान नाही. जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिला असं जर तुमचं म्हणणं असलं तर या गाड्या मुसलमानाकडे वावरत नाही म्हणून त्याला तुम्ही बागवान ठरणार नाही किंवा कोण ठरणार ती दोन मुसलमानाचा